इसवी सन 1720 एक भयानक असा अनुभव घेतला तो किल्ले विजयदुर्गने। नेमकं काय झालं होतं त्या काळी आणि त्याचे साक्षीदार मी तुम्हाला म्हणते ही तटबंदी आहे। तर नेमकं काय झालं होतं त्यावेळी आणि कशा प्रकारे सक्षमपणे उभा राहिला हा किल्ले विजयदुर्ग, कशा प्रकारे त्याने त्या आक्रमणावरती किंवा त्या झालेल्या हल्ल्यावरती विजय मिळवला, हे सगळं आपण आपल्या आजच्या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत। तर खास कारण हेच आहे या व्हिडिओचं। आपण विजयदुर्ग किल्ला पाहिला आणि किल्ल्यामध्ये काही असे एक एक स्पॉट मी शोधून काढले होते की ज्याच्यावरती मला वाटलं आपण एक स्पेशल ब्लॉग बनवायला पाहिजे। त्यातलाच एक पॉइंट म्हणजे हा, जी तुम्हाला माझ्या मागे तटबंदी दिसते आहे ती। तर ही तटबंदी आहे किंवा या तटबंदीवरती असणारे हे निशाण म्हणजे जे एक पुरावे 1720 मध्ये इंग्रजांनी ज्यावेळी विजयदुर्गवरती हल्ला केला होता, विजयदुर्गवरती आक्रमण केलं होतं, त्यावेळी समोरच्या बाजूने तुम्हाला इकडून दाखवते मी, समुद्राचा भाग तुम्हाला इथून दिसेल, हे बघा, इथून खूप अंतर पलीकडे इंग्रजांच्या बोटी उभ्या होत्या। इंग्रजांच्या बोटींनी विजयदुर्गावरती आक्रमण केलं होतं आणि ते आक्रमण एवढ्या मोठ्या प्रमाणावरती किंवा एवढ्या मोठ्या तयारीनिशी केलं होतं की त्याचे पुरावे आजपर्यंतही आपल्याला पाहायला मिळतात। आपल्या आजच्या पिढीला किंवा या आत्ताच्या काळामध्ये आपण पाहू शकतो। तर चला जाणून घेऊयात अगदी विस्तारपूर्वक ती घटना किंवा ते दिवस जे विजयदुर्गाने अनुभवले होते आणि विजयदुर्ग त्याचा साक्षीदार आहे। साल होते 1719। मानकोजी सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली लढणाऱ्या मराठा सैन्याने खांदेरीच्या किल्ल्यावर इंग्रजांचा धुव्वा उडवला होता। त्यावेळी मुंबईला इंग्रजांचा गव्हर्नर होता चार्ल्स बून। या गव्हर्नर बूनने पुन्हा एकदा विजयदुर्गची मोहीम काढण्याचे ठरवले। त्याला आंग्र्यांवर सूड उगवायचाच होता। तो जय्यत तयारीला लागला होता। त्याला ज्या ज्या ठिकाणाहून मदत घेणे शक्य होते त्या त्या ठिकाणाहून त्याने मदत घेतली। मुंबईला असणाऱ्या नौकांमध्ये एक नौका विशेष होती, त्याबद्दल त्याने पूर्णपणे गुप्तता पाळली होती। तिला फ्लोटिंग फोर्ट्रेस म्हणजे तरंगता किल्ला असे बोलायचे। याच नौकेचा वापर बून याने करायचे ठरवले। तो फक्त संधीची वाट पाहत होता। इसवी सन 1720 मध्ये इंग्रज आणि मराठा यांच्यातील तहाची बोलणी फिसकटली। चार्ल्स बून त्याच संधीची वाट पाहत होता। त्याने आता विजयदुर्गवर हल्ला चढवण्याची पूर्ण तयारी केली। ठरल्याप्रमाणे त्याने तोफांचा मारा करायला सुरुवात केली। इंग्रजांच्या तोफेचे गोळे विजयदुर्गपर्यंत पोहोचणे तसे कठीणच, पण बूनने निश्चय पक्का केला होता। त्याने तोफांचा भडीमार केला। गोळ्यावर गोळे येत होते, तटबंदीवर आदळत होते, पण त्याने काहीच निष्पन्न होत नव्हते। विजयदुर्गची तटबंदी भेदणं खूप कठीण। सतत 2 दिवस तोफांचा मारा केला, पण यश काही मिळाले नाही। मोठमोठ्या जहाजे, होड्या मागवल्या, खूप प्रमाणावर दारुगोळा आणला, तोफांचा भडीमार केला, पण तरीही त्याच्या हाती यश आले नाही आणि सरतेशेवटी हार मानून चार्ल्स बूनला विजयदुर्गच्या अभेद्य तटबंदी समोर हात जोडावे लागले, माघार घ्यावी लागली आणि परतीची वाट धरावी लागली। तर आपण पाहिलं नेमकं 1720 मध्ये काय झालं होतं, कशा प्रकारे हल्ले झाले होते आणि कशा प्रकारे विजयदुर्ग तटस्थपणे खंबीरपणे उभा राहिला आणि कायमचा विजय राहिला। तर त्याचे आणखी पुरावे आपल्याला पुढे पाहायला मिळतात। अगदी महादरवाजापर्यंत ते तोफेचे गोळे आले होते आणि हे तुम्हाला जे खड्डे दिसतात ते बुजवलेत, त्याच्यामुळे त्याचा जो चुन्याचा वाईट पट्टा असतो किंवा चुन्याचा वाईट पार्ट असतो तो आपल्याला वरती दिसतोय, कारण त्यावेळी जे होल मारले होते, होल पडले होते, ते आता बुजवले आहेत। अगदी इथून तुम्हाला थेट तो तिथे महादरवाजा आहे, त्या महादरवाजापर्यंतही सुद्धा आपल्याला ते मारलेले गोळे दिसत आहेत। पण महाराजांची कल्पक युक्ती किंवा महाराजांची बौद्धिक क्षमता ही एवढ्या प्रमाणावरती होती की किती हल्ले केले, किती आक्रमण केली, तरी त्यांची पोच ही महादरवाजापर्यंतच असू शकते, त्याच्या पलीकडे ते जाऊ शकत नाही। अशा प्रकारची ही युक्ती होती महाराजांची। तर आपण पाहिलं की कशा प्रकारे तोफेचे मारे झाले होते किंवा 1720
हा जो काळ आहे तो कसा होता किल्ले विजयदुर्गसाठी. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि किल्ले विजयदुर्ग मध्ये आपण फिरतो आहोत, भटकंती करतो आहोत. जशी सह्याद्रीची आपण भटकंती करतो त्याचप्रमाणे हा कोकण पट्ट्याची भटकंती चालू आहे. तर त्यामध्ये तुम्हाला अशा अनेक गोष्टी पाहायला मिळतील. विजयदुर्गवरील काही खास पॉइंट पाहायला मिळतील या पुढे व्हिडिओमध्ये. तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात एका नवीन गडकोट मोहिमेमध्ये. जय शिवराय.